Hello, children. How are you? I hope you all are doing well at home. In this lockdown, we are not able to go outside to see birds, mountains, hills, riverbank, or any other natural things. We are locked in our house, aren't we? But our EVS textbook will take us outside to learn many things and to explore many things. So without wasting time, let's jump into our video, which is about our EVS first lesson, our environment. We have already learned some part of our lesson in our previous videos. Let us take a quick revision. As we have learned, we get many things from the environment. We have learned there are many things around us like mountains, lakes, rivers, hills, fields, rocks, stones, etc. Okay? And these things together form the environment. Okay? Now, let us take another page. Okay, then we have seen the difference between stone and a sparrow, which tells us the difference between non-living thing and living things. We have also seen there are two parts in living things. They are animal and plants. Now let us move on to next page. Now let us take another topic of this page of this lesson. Okay, the relationship between all things in the environment. Okay, let's read out this paragraph and then we will understand. Water and air are a part of the environment. All living things need them. Living things also need food. They get their food from the environment. Whatever living things need to survive, they get from their environment. Birds build their nests. They need cotton, twigs, and threads to build them. They get these things from the environment. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की वॉटर आणि एअर हे आपल्या एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय लिव्हिंग थिंग हे जगूच शकत नाहीत. मग लिव्हिंग थिंगमध्ये ॲनिमल्स आले, प्लांट्स आले, ह्युमन बीइंग्स, बर्ड्स जे कोणी ब्रीथ करतात, ग्रो होतात, ईट करतात आणि मूव्ह होतात बाय देअर ओन, जे स्वतःचे स्वतः मूव्ह होतात, त्यांना ते सगळे कोण झाले? लिव्हिंग थिंग्स झाले. ठीक आहे, तर त्या सगळ्यांना वॉटर आणि एअरसुद्धा नीडेड आहे. ओके, आणि अजून काय दिलेलं आहे? बर्ड्स बिल्ड्स नेस्ट. तुम्ही पाहिलं आहे कधी बर्डला नेस्ट बिल्ड करताना? खूप छान ते सगळं काय काय आणतात बर्ड नेस्ट बिल्ड करण्यासाठी? कॉटन आणतात, अजून ट्विग्स. ट्विग्स म्हणजे काय? सुकलेली अशी काठी असते, झाडाची काठी अगदी हलकी असते, ते त्यांच्या चोचीमध्ये पकडू शकतात, इतकी हलकी असते, सुकलेली असते. ते छोटे छोटे काठ्या घेतात, अजून थ्रेड्स त्यांना मिळतात ते घेतात, कॉटन जे काही त्यांना चोचीमध्ये पकडता येईल ते घेतात आणि ट्रीवर जाऊन हाऊस तयार करतात. त्यांचं हाऊस म्हणजेच काय? नेस्ट तयार करतात त्यांना राहण्यासाठी, एग्ज ले करण्यासाठी. ओके, लेट्स रीड आउट नेक्स्ट पेज. Human beings use so many things from the environment. We get cotton, wool and silk from our environment. We weave clothes from them. आपण सुद्धा ह्युमन बीइंग्स आहोत ना. आपण काय काय घेतो एन्व्हायरमेंटमधून? आपण कॉटन घेतो. कॉटनचे प्लांट्स असतात, त्याच्यापासून कॉटन मिळतं आपल्याला. मग त्या कॉटनपासून आपण थ्रेड बनवतो आणि थ्रेडपासून आपण क्लोथ्स वीव करतो, क्लोथ्स बनवतो. ठीक आहे, आणि शिप काय देते आपल्याला? वूल. वूलपासून आपण काय बनवतो? स्वेटर्स बनवतो. स्वेटर्स विच प्रोटेक्ट अस फ्रॉम द कोल्ड. ओके, मग अजून आपण मॅट बनवतो, बास्केट बनवतो. आणि इंटरेस्टिंग थिंग इज आपलं जे पेपर असतं, पेज, बुक, हो की नाही, ते सगळं कुठून येतं माहिती आहे का? ट्रीपासून आपल्याला पेपर मिळतो. ओके, नाव रीड अनदर पॅराग्राफ. वी मेक थिंग्स लाईक मॅट्स, baskets, paper or materials in our environment. We build houses using clay and stone and wood. These materials too we get from our environment. आपण जे ह्युमन बीइंग्स हाऊसेस बांधतो, बिल्डिंग्स बांधतो, ते सगळं आपल्याला एन्व्हायरमेंटमधूनच मिळतं. क्ले,
आपण एन्व्हायरमेंटमधून घेतो. स्टोन, छोटे छोटे स्टोन्स असतात ते, आणि गावाकडे खेड्यामध्ये तुम्ही असे छोटे छोटे घरं बघितलेत जे लाकडापासून बनवलेले असतात, हो की नाही? तर ते सुद्धा आपण वूडपासून, म्हणजेच वूड कुठून मिळतं? तर एन्व्हायरमेंटमधून मिळतं. तर ते सगळं आपण हाऊसेससुद्धा एन्व्हायरमेंटमधूनच एन्व्हायरमेंटच्या हेल्पने आपण हाऊसेस बिल्ड करतो. ठीक आहे. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द विंड. ॲज अ रिझल्ट सीडलिंग्स ऑफ दोज प्लांट्स ग्रो इन न्यू प्लेसेस. दस प्लांट्स टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. प्लांट्सला सुद्धा एन्व्हायरमेंटमधून हेल्प मिळते. कशी मिळते? तर विंड म्हणजे काय? हवा. ती जोरात आली की जे प्लांट्सचे सीड्स असतात ते स्कॅटर्ड म्हणजे पसरतात इकडे तिकडे. त्यामुळे काय होतात? त्यांचे सीड्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि तिथे ते ग्रो होतात. याचाच अर्थ काय? तर एन्व्हायरमेंट ट्रीजलासुद्धा, प्लांट्सलासुद्धा हेल्प करतं ग्रो होण्यासाठी. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव ऑन द एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंटला काही मग फरक पडतो का की आपण सगळं एवढं एन्व्हायरमेंटमधून घेतो? बघूयात. Animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. Thus they clean the environment while they satisfy their hunger. जे ॲनिमल्स असतात त्याच्या आधी आपण लायन आणि टायगरचं उदाहरण घेऊयात. ते काय करतात? छोट्या छोट्या ॲनिमल्सला हंट करतात आणि त्यांचं फ्लेश खातात, फ्रेश फ्लेश खातात. पण त्यांचं हंगर सॅटिस्फाय झाल्यानंतरनं जे काही फ्लेश रिमेन राहतं ते कोण खातं? वल्चर आणि फॉक्ससारखे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्सला ईट करतात. त्यातून पण जे काही शिल्लक राहतं ते काय होतं? ते मिक्स होतं, सॉईलमध्ये मिक्स होतं. परत अजून प्लांट्सचे जे ट्रीज असतात, ट्रीजचे जे लीव्ज असतात ते लीव्ससुद्धा खाली पडतात, सुकलेले लीव्स, आणि खाली पडल्यानंतर ना ते डिकाय होतात. ओके, रोट होतात आणि मग ते सुद्धा सॉईलमध्ये मिक्स होतात आणि सॉईलला फर्टाईल करतात. ओके, लेट्स रीड अनदर पॅरेग्राफ. Remains of dead animals decay, they mix with the soil, leaves fall off trees, they too rot and get mixed in the soil. This makes the soil fertile. Before I told you that plants get nourishment from fertile soil. प्लांट्सला त्याच्यामुळे नरिशमेंट मिळतं. जे काही न्यूट्रिशन्स प्लांट्सला इम्पॉर्टंट असतात ग्रो करण्यासाठी ते सगळे न्यूट्रिशन्स त्यांना त्या सॉईलमधून मिळतात. ओके. दस लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. आपण लिव्हिंग थिंग्सपासून आपण नॉन लिव्हिंग थिंग्स पण तयार करतो की नाही? जसं की आपण मागे एक एक्सरसाइज केलं होतं, तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल. ट्रीपासून चेअर बनतं. मग चेअर लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे? ह्या सगळ्याचे आन्सर्स तुम्ही केवढे छान दिले होते, आठवत आहे ना सगळ्यांना? हो ना? लेट्स टेक अनदर पेज. या हिअर इज, डू यू नो अ शिप्स बॉडी इज कवर्ड विथ वूल. द शिप feeds on leaves of shrubs. As it does so, the seeds of some shrubs can get caught in its wool. When the ship goes somewhere else, the seeds may fall off there. Thus, the ship helps new seedlings of the shrub to grow in many different places. In this way, the ship, which is an animal, and the shrub, which is a plant, help each other. Animal आणि plant हे एकमेकांना हेल्प करतात का? डू यू नो दॅट? येस, ते हेल्प करतात एकमेकांना. कशी हेल्प करतात? ॲनिमल्स काय करतात? श्रब्सचे लीव्स खातात. ठीक आहे. लीव्स खाता खाता त्या श्रब्सचे काही सीड्स असतात ते शिपच्या बॉडीमध्ये स्टक होतात. बॉडीमध्ये म्हणजे त्यांच्या वूलमध्ये, त्यांच्या बॉडीला केवढं वूल असतं, हो ना? मग त्यांच्या वूलमध्ये स्टक होतात आणि मग त्यांची हंगर जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा शिप तिथून निघून जाते. आणि चालता चालता विंडमुळे किंवा बॉडी मुवमेंटमुळे ते सीड्स कुठे कुठे पडत जातात. म्हणजेच काय होतं? त्या श्रबचे सीड्स जे आहेत जिथे पडतात तिथे ते सीड्स ग्रो होतात. म्हणजेच शिप किंवा ॲनिमल आणि प्लांट्स हे एकमेकांचे फ्रेंड आहेत. ओके, दॅट्स इट. आय होप तुम्हाला सगळ्यांना लेसन छान कळलं असेल. काही डिफिकल्टीज असतील तर आपण नंतर ना त्याच्यावर चर्चा करूयात. चलो, बाय बाय.